नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? सगळे मस्त आनंदी राहा, हसत खेळत राहा, फिरत राहा आणि खरंच फिरत राहा. मजा येते फिरायला. सो मित्रांनो, मी आज आहे तुळसगावी आणि आज तुळसगावची कुलस्वामिनी आई सातेरी हिचा आज जत्रा आहे. सो तुळसगावचे जे ग्रामदैवत आहेत, माझ्या मागे ज्यांचं मंदिर आपण बघू शकता ते म्हणजे श्री जयतीरदेव. तो मित्रांनो, ह्यांचा उत्सव हा वैशाख अमावस्याला असतो, म्हणजे साधारणतः मार्च व जूनच्या वेळेस यांचा उत्सव असतो. सो यावेळेला तोही उत्सव मला कव्हर करता आला, नेमकं त्यावेळेला मला गावी येता आलं. सो तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, नक्की पहा. तो उत्सव खरंच खूप बोलतात ना सही असतो. आणि तळ कोकणातलं एक खरंच खूप जागृत देवस्थान म्हणून जयतीरबाबांची ओळख आहे. आणि माझंही लहानपण म्हणजे म्हणतात ना तुळशीचंच आहे. आम्ही जेव्हाही गावी कधी यायचो तो मुक्काम आमचं तुळशीलाच असायचं. सो जयतीरबाबांशी माझं लहानपणीचं एक कनेक्शन आहे. सो आता मी आलो आहे आई सातेरीच्या जत्रेला. सो आता आपण कोकणातली अजून एक जत्रा अनुभवणार आहोत. सो जाऊया आता. तळ कोकणामध्ये मित्रांनो देवाचे आपल्याला प्रामुख्याने दोन अवतार बघायला भेटतात. त्यातला पहिला आहे पाषाणी अवतार आणि दुसरा आहे एक नैसर्गिक अवतार, ज्याला वाळू स्वरूपाचा अवतार आपण म्हणतो. सो आज ज्या देवळापाशी आपण आलेलो आहोत आई सातेरीच्या, इथं आपल्याला वाळू स्वरूपाची आई सातेरी बघायला भेटणार आहे. सो हा ब्लॉग मित्रांनो इथे मी नवरात्रीमध्ये 9 गावच्या कुलस्वामींनी कव्हर केले होते. ते 9 ब्लॉग्स माझ्या चॅनलवरती आहेत. 9 वेगवेगळ्या गावांच्या मंदिरामध्ये आपण नवरात्रीमध्ये गेलो होतो. सो जिथे मित्रांनो एक कथा अशी आहे की जिथे वाळूळ स्वरूपामध्ये देवी असते तिथे गोंधळ हा उत्सव साजरा केला जातो, आणि जिथे पाषाण स्वरूपामध्ये देवी असते तिथे आपली पालखी उत्सव साजरा केला जातो. म्हणजे हा साधारणतः देव आणि देवतांसाठीचा एक मान्यता आहे तळ कोकणामध्ये. सो आता आपण जाऊया पटकन देवळा. तर मित्रांनो, कोकणामध्ये प्रत्येक गावाच्या जत्रेमध्ये गर्दी ही तुडुंब असतेच, आणि इथेही आपल्याला तोच चित्र बघायला भेटत आहे. सो चला तर बघूया आता ही रांग किती मोठी आहे. सो मित्रांनो, लाईन तर बरीच मोठी आहे, पण आपणही आता उशीर न करता पटकन लाईनीमध्ये लागूया आणि आधी देवीचे दर्शन करून घेऊया आणि मग जत्रेचा थोडासा आनंद घेऊया. सो हे आहे तुळस गावातील आई सातेरी हिचं वाळूळ स्वरूप. सो या स्वरूपातून देव आपल्याला, निसर्ग आपल्याला किती गरजेचा आहे व निसर्गावरती आपण किती अवलंबून आहोत, व देवही निसर्गातच राहतो, या सगळ्या गोष्टीची देव आपल्याला आठवण करून देत असतो असं मला वाटतं. आणि निसर्ग जपणं व निसर्ग म्हणतात ना राखून ठेवणं हे आपल्यासाठी किती गरजेचं आहे, ह्यातनं ही मेसेज आपल्याला देव देवता या वाळूळ रूपातून किंवा एकंदरीत नैसर्गिक रूपातून देत असतात. आणि कोकणामध्ये म्हणा तरी बऱ्याच गावांनी आपलं हे निसर्ग सौंदर्य किंवा जे खजिना आहे, निसर्ग सौंदर्य खजिना, ते जपलेलाही आहे आणि इथून पुढेही तो जपलाच जाईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि देवाचरणी तशी प्रार्थनाही करूया की बाबांनो इथे लोकांना सद्बुद्धी दे आणि सगळ्यांना सुखी, आनंदी व हसत खेळत ठेव. सो मित्रांनो, कोकणाचा बदलता खाद्यपदार्थाचा ट्रेंड आपल्याला इथेही बघायला भेटतो. म्हणजे आधी जे लोकांची आवडती भजी वगैरे व आपला बटाटा वडा व मिसळपाव वगैरे जो आधीचा ट्रेंड होता, तो ट्रेंड नाही राहिला. आता लोकांना चायनीज व मंचुरियनचेही स्टॉल जास्तच आवडतात. सो आजच्या जत्रेमध्ये सुद्धा तो ट्रेंड कायम आहे. सो आता आपण जाऊया आणि बघूया इथे मंचुरियन आणि चायनीजचे किती स्टॉल आहेत ते, आणि एकंदरीत आपल्याला कांदा भजी व बटाटा वडीचे किती स्टॉल बघायला भेटतात.
सो मित्रांनो, हे आहे या जत्रेतलं एकमेव बटाटा वडा आणि आपलं पारंपरिक खाद्यपदार्थ असलेलं स्टॉल. सो या बदलत्या काळाबरोबर कोकणातलं बदलतं खानपानाची आवड निवड याबद्दल आपल्याला काय वाटतं थोडंसं कमेंटमध्ये नक्की मला कळवा. सो इथे मी प्रामुख्याने जे लहान मुलांचे आई वडील असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपण जर रोज किंवा आपण आठवड्यातनं 2दा-3दा जरी जत्रेत जात असाल तेव्हा प्रयत्न करा की चायनीज व मंचुरियनचे आयटम हे जास्त करून आपण आपल्या मुलांना देऊ नये. कारण हे पदार्थ आपल्या पारंपरिक वडापाव व बटाटा वडापेक्षा हे पदार्थ थोडेसे शरीरासाठी हानिकारक असतात व पचवण्यासाठीही जड असतात. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये रासायनिक केमिकलचाही थोडासा वापर केला जातो. सो आपण जर नेहमी जत्रेत वगैरे जात असाल तर मंचुरियन वगैरे थोडंसं आपण अवॉइड करा. पारंपरिक पदार्थ खाऊ शकतो आपण, भेलपुरी, पाणीपुरी हेही खाऊ शकतो. सो आता फायनली मित्रांनो, आपण परत एकदा शेवटी जाऊया देवीच्या मंदिराकडे आणि तिकडनं आपल्या व्हिडिओची सांगता करूया. आई सातेरी चरणी नतमस्तक होऊन मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. सो जाताना आपल्या सगळ्यांसाठी आईसमोर मी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना आई सुख, समृद्ध व भरभराटीचं आयुष्य देव, आपले सगळे दुःख नाहीसे हो आणि आपले सगळे स्वप्न पूर्ण हो. व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.